विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि निकाल लागल्यानंतर महायुतीला एक बंपर असा विजय भेटला। या विजयावर अनेक काँग्रेस महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एक संशय व्यक्त केला आहे। तो संशय म्हणजे ईव्हीएमचा संशय आहे। ईव्हीएम मुळेच भाजपला हा खूप मोठा विजय भेटला आहे। काहीच वातावरण नव्हतं, मोदी अमित शहा यांच्या सभेला लोकही जात नव्हते, तरी भाजपाची एवढी मोठी लाट कुठून आली? सुनामी जरी येणार असेल तरी त्याची एक चाहूल लागती। ही तर सुनामीपेक्षा ही महासुनामी एका काय आहे हेच लोकांना समजलं नाही आणि त्यामुळे ईव्हीएम ला सगळे दोष देत आहेत। तर खरंच ईव्हीएम मुळे असं होऊ शकतं का? तर याची शक्यता नाकारता येत नाही, कारण महाराष्ट्रामधील 97 मतदारसंघ असे आहेत जिथील मतदान व ईव्हीएम मधलं मतदान हे मॅचच होत नाही। फॉर्म 17C जो असतो, ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी प्रत्येक पार्टीचा पोलिंग एजंट असतो मतदान केंद्रावर। मतदान झाल्यानंतर फॉर्म 17C त्याला दिला जातो, त्यामध्ये नोंद असतं की किती मतदान झालं या पोलिंग बूथवर, महिलांचं किती झालं, पुरुषांचं किती झालं, हे आकडेवारी लिहिलेली असती आणि ती आकडेवारी दोन्ही पार्टीचे पोलिंग बूथ एजंट सही करतात आणि सही केल्यानंतर इलेक्शन कमिशनचा जो ऑफिसर असतो त्या बूथवरील तो सुद्धा हा फॉर्म 17C चेक करतो, कारण त्याच्यावर नोंद केलेली असते की या मतदान केंद्रावर आज टोटल किती मतदान झालं आणि फॉर्म 17C वर त्याची एक शेवटची सही असती, एवढं मतदान या मतदान केंद्रावर झालंय। मतमोजणीच्या दिवशी ह्या फॉर्म 17C वर जेवढं टोटल मतदान असतं तेच मतदान 4-5 पक्षामध्ये विभागलं जातं। परंतु महाराष्ट्रामध्ये लोचा काय झाला आहे, तर तो हा लोचा आहे की महाराष्ट्रामध्ये फॉर्म 17C वर जेवढं मतदान झालं आहे ते मतदान आणि मतमोजणी केल्यानंतर ईव्हीएम मशीन मधून जे मतदान झालं आहे त्यामध्ये आदला बदल आहे, ते मिसमॅच होत आहे। असे प्रकार 97 मतदारसंघामध्ये झाला आहे। जसं की एका गावामध्ये तर असं झालं की त्या गावामध्ये मतदान 1600 होतं आणि तिथं टोटल मतदान हे 2100 दाखवत्या ईव्हीएम मशीन मध्ये आणि 2100 मतदान टोटल हे बीजेपीलाच गेलंय, एकाच पक्षाला। हे कसं शक्य आहे? दुसरीकडे मुंबईमध्ये दहिसरमध्ये मनसेचे उमेदवार होते, त्यांना दहिसर मधून मुंबईच्या भागातनं फक्त 2च मतदान झाले आहे। ते स्वतः म्हणत आहे की मी बाबा माझ्या गाडीतनं आमच्या घरातले 4 जण गेले होतो आणि 4 जणांनी मनसेला मतदान केलं होतं, पण तरी ज्यावेळेस निकाल लागला त्यावेळेस एक धक्कादायकरीत्या मनसेला मुंबईमध्ये फक्त 2च मतदान आहे। राज ठाकरे यांचा प्रभाव मुंबईमध्ये काही ना काही थोड्या फार प्रमाणात कायम राहतो, त्यांना मुंबईमध्ये फक्त 2च मतदान आहे। हे शक्य आहे का? अभिजित बिचुकले पण 10 ठिकाणी निवडणूक लढला आहे, पण त्याला कधी 2 आणि 3 मतदान असं झालेलं नाही। त्याला कधी 50, 100, 200, 300, 500 मतदान होतं आणि इथं मनसे सारख्या पक्षाचा अधिकृत उमेदवाराला फक्त 2च मतदान होतंय। हे कसं शक्य? हे खूपच हास्यास्पद आहे आणि जेवढं हास्यास्पद आहे त्यापेक्षा जास्त याच्यावर एक सिरियसली विचार केला तर लोकशाहीची एक हत्या होत आहे एक प्रकारे। दुसरीकडे डोंबिवलीमध्ये पण असाच काहीसा प्रकार झाला होता, ज्यानंतर तेथील जे एका पक्षाचे कार्यकर्ते होते त्यांनी मतदान केंद्रावरनं वॉकआउट केलं आणि लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले। त्याचा व्हिडिओ हा तुम्ही पहा। 143 डोंबिवली या मतदान प्रक्रियेवरती आम्ही बहिष्कार टाकून आलेलो सगळी मंडळी। ही जेवढी जी मंडळी दिसत आहेत ही मंडळी आहेत ही मतमोजणी प्रक्रियेतील काउंटिंग एजंट आहेत ते। परंतु आता तिथे आम्ही निषेध केल्याचं कारण तुम्हाला सांगतो की पहिल्या राऊंडला टेबल नंबर 1 वरती पहिलीच मशीन आणि 17C मध्ये तफावत होती। आम्ही ऑब्जेक्शन घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला उत्तर उडवाउडवीची दिली। आम्ही म्हटलं ठीक आहे, पुढची आपण काही मशीन बघू। 6व्या ते 7व्या राऊंड पर्यंत जवळपास 20 ते 25 जे नियंत्रण युनिट आहे ज्याच्यावरती आपण टोटल काउंट केली जाते मताची, त्याची बॅटरी पर्सेंटेज ही 99 समथिंग आहे, 99% समजा आहे। याच्यावरती आता आपण जर विचार केला की ती बॅटरी 20 तारखेला मशीन आपण वापरलेली आहे, तिथे मतदान झालेलं आहे, मतदान झाल्यानंतर तिचं बॅटरी पर्सेंट कमी व्हायला पाहिजे, परंतु तो बॅटरी पर्सेंट कमी झालेलं नाहीये। आणि त्याची जर तुम्ही टक्केवारी बघितली तर एकूण ज्या काही युनिट आहेत 285 जे काही सीयू आहेत त्याच्यापैकी 6व्या राऊंडला जवळपास 30 ते 35 युनिटची बॅटरी डाऊन होती, म्हणजे पूर्ण ती बॅटरी 99% पर्यंत दाखवत होती। म्हणजे हे कुठेतरी असं आक्षेपार्ह आणि संशयित वाटतं। आम्ही तिथं संशयित म्हणून आक्षेप घेतल्यानंतर आमचे जे उमेदवार प्रतिनिधी आहेत त्यांनी अर्ज सुद्धा दिले, जवळपास 15 ते 20 आम्ही लिखित अर्ज दिले, परंतु अर्जाला आम्हाला कोणतं उत्तर मिळालं नाही। आणि हे उत्तर मिळत नसल्यामुळे ह्या प्रक्रियेवरती आमचा संशय आणि संशय म्हणून आम्ही सर्व मंडळी तिथे निषेध करून आलेलो आहे बाहेर। कारण का जर तुमच्या मनानेच तुम्हाला काहीतरी करायचं असेल तर तुम्ही निर्णय द्या कोणाला द्यायचा आहे तो। मशीनमध्ये गोंधळ आहे, मशीनमध्ये गोंधळ आहे 100%, म्हणजे 100% गोंधळ आहे। आणि बाहेर आल्यानंतर बाकीचे पण कुठे काही बघतोय ना तर याच्यावरती पूर्ण 100% 1001% सांगतो मशीनमध्ये गोंधळ आहे। आणि हा गोंधळ त्यांनी कुठल्या पद्धतीने केला असेल, सत्तेचा पूर्णपणे उपयोग केलेला आहे, हे सगळे जनता बघते आणि हा आम्ही स्वतः आता अनुभव घेतलेला आहे। एवढ्या मशीनमध्ये एक मशीन तर डायरेक्टली मशीन नॉट इन यूज दाखवत होतं, त्यानंतरही त्यांचे अधिकारी येऊन ते परत बटणं दाबतात, परत चालू करतात। याचा अर्थ काय समजायचा आम्ही? तुम्ही माझं नाव प्रमोद गोपीनाथ कांबळे, मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा कक्ष जिल्हा प्रसारक असून डोंबिवली येथील विभाग प्रमुख आहे।
आणि सध्या मी इथं निवडणूक प्रक्रियेतील मतमोजणीतलं एजंट आहे. तर हा पाहिला तुम्ही डोंबिवली मधला प्रकार. असे प्रकार महाराष्ट्रामध्ये 97 मतदारसंघामध्ये झाले आहे. अमेरिका सारखा प्रगतशील राष्ट्र पण ईव्हीएम वर मतदान घेत नाही, कारण त्यांना माहिती आहे याच्यामध्ये काही करता येतं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून 60 सेकंड मध्ये ईव्हीएम हॅक करता येतं, ते शक्य आहे. असं विधान एलॉन मस्क जे CEO आहे टेस्ला मोटर्स कंपनीचे, त्यांचं होतं. खुद्द जे टेक्नॉलॉजीचे बादशाह आहेत त्यांनीच असं विधान केलं होतं. त्यामुळे आज तुम्ही पाहत असाल जगामध्ये, अमेरिका असेल, युरोपियन कंट्रीज असेल, इथं कुठेही ईव्हीएमनी मतदान होत नाही. तिथं जुना जो बॅलेट बॉक्स आहे, शिक्का मारणे, त्याच पद्धतीने मतदान होतं. आता अमेरिका, युरोपमधले देश हे भारतापेक्षाही प्रगत राष्ट्र आहेत, ते सुद्धा जुन्याच पद्धतीने मतदान करतात व मतमोजणीमध्ये त्यामुळे पारदर्शकता राहते, लोकशाहीमध्ये पारदर्शकता राहते. परंतु भारत हा देश कदाचित अमेरिका, युरोपियन कंट्रीज पेक्षाही खूप मोठा देश असेल, खूप जास्त प्रगतशील देश आहे. त्यामुळे इथं ईव्हीएम द्वाराच मतदान होतं, कारण यांना इथं लोकशाहीमध्ये पारदर्शकता ठेवायची नाही, लोकतंत्राची हत्याच करायची आहे. त्यामुळे जाणून बुजून अनेकदा ईव्हीएम वर कायम मतदान होतं व मतमोजणी झाल्यानंतर ईव्हीएम वर कायम काही ना काही गडबड झाल्याचं आरोप होत राहतात. त्यामुळे हे आरोप जर कायमचेच बंद झाले पाहिजे, तर ईव्हीएमच्या ऐवजी जुन्या पद्धतीने शिक्का मारून मतदान घेण्याला काही हरकत आहे. इलेक्शन कमिशन जे एक विशिष्ट पक्षाची चाटुगिरी करत आहे, एक विशिष्ट पक्षाची ऐकत आहे, त्यांनाही भारतामध्ये लोकशाहीमध्ये पारदर्शकता नको आहे का? हाच इथं एक खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. तुम्हाला काय वाटतं? ईव्हीएम वर मतदान केले पाहिजे भारतामध्ये, की ईव्हीएम बंद होऊन जुन्या पद्धतीने बॅलेट बॉक्सवर शिक्का मारून मतदान केलं पाहिजे? तुमचं मत व्यक्त व्हा कमेंट बॉक्समध्ये.